आज विषय कसा झाला, चुकून तात्याला पॅटीस खायला पैसे मागितले. मग ते एवढे पैसे देऊन म्हणले पोटभर पॅटीस खा. तर जय श्रीराम भावांनो, सकाळ सकाळ आवरलं निघलो कंपनीत आल्यावर मी पाहिलं तात्या आणि पप्पा दोघं पॅटीस खात होते. मग तेव्हा मी तात्याला म्हणलं मला नाही का. तेव्हा ते म्हणले तू तरी काय मागितलं. तेव्हा त्यांनी पैसे काढले मग म्हणले पॅटीस खा, उरलेले पैसे तुलाच ठेव. तेवढं ऐकून मी लय खुश झालो असतो. तात्याने एवढे पैसे नाही दिले बरं का, पण थोडे कमी त्याच्या एवढे दिले आणि त्याच्या बदल्यात मला त्यांचं बँकेतलं काम करायला पाठवलं. एवढं काम करून मी डायरेक्ट निघलो खिशाकडे. त्याच्या पर घरापर्यंत गेलो तरी त्याच्या जीवावर येते चालायचं. तुम्हाला वाटत असेल तेव्हा आला म्हणलं लगेच निघले असते फोटो काढायला, पण मी तुम्हाला सांगतो तो गाडीवर बसून पण गेम खेळत होता. बरं झालं भाऊ मला तेवढं तरी नाद नाही. तिथून आलो फोटो काढायला आणि आम्ही पाहिलं हेलिकॉप्टरची रेस लागली होती. मस्त पैकी रस्त्यामध्ये गाडी लावली आणि काढले फोटो. मग तिथून लगेच घरी निघलो आणि त्याच्यात रेल्वे गेट पडलेलं होतं. तुम्हाला सांगतो सकाळ संध्याकाळ पडलं तरी काय नाही वाटत, पण दुपारचं लय ऊन लागत. घरी येऊन जे झोपलो ते डायरेक्ट संध्याकाळी उठलो आणि त्याच्यात मोन्याने अचानक भयानक धप्पा देऊन टाकला. त्याला म्हणलं खर्च कधी करतो. मग तो मला घेऊन गेला चायनीज खायला. आलो तर आम्ही दोघं होतो, पण अचानक तिथं सगळे प्रकट झाले. मग सगळ्यांनी मिळून त्याला